साधारण एक आपण झोन मार्क करून ठेवतो. माझी कामाची पद्धत अशी आहे की साधारण एक मार्केटचा ब्रॉडर व्ह्यू लक्षात घेऊन काम करायचं, म्हणजे आपलं डिसिजन चुकत नाही. ज्यावेळी मार्केट या झोनच्या वर होतं त्यावेळी ते बाय ऑन डिप्सच होतं. इथे एक रेड डे आला, ह्याच्यानंतर परत एक बाउन्स आला, इथे एक रेड डे आला, अगेन इट बाउन्स. ठीक आहे, साधारण म्हणजे ज्यावेळी डीप मिळतो तिथे डीप मिळाला, कंटिन्युअस फॉल आला, एक तिथे फॉल थांबला, त्याच्यानंतर एक 2 दिवस तुम्हाला चांगली मूव्हमेंट मिळाली. की बुलिश झोन मध्ये ज्यावेळी गोष्टी असतात त्यावेळी जेव्हा एक आपल्याला त्याच्यामध्ये एक फॉल येतो तेव्हा बाईंगच करायची असते. आणि अजूनही निफ्टीचा जो एक ओव्हरऑल झोन मी बघतोय तर मला अजूनही तो बुलिश झोन मध्येच दिसतोय. देर इज नो एंटर ऑफ बेरिश झोन किंवा नो स्टार्टिंग ऑफ बेरिश झोन येट. बट आता गोष्टी थोड्या बदलल्या. ठीक आहे, तर मी थोडासा आवरली बेसिसवर सुरू करतो निफ्टीच्या ह्याला, की निफ्टीने इथून एंटर केलं एक पॉझिटिव्ह झोन मध्ये, एक फॉल आला, जबरदस्त फॉल आलेला, आणि बजेट नंतर एक चांगला आपल्याला एक मुवमेंट मिळाली वरती. त्याच्यानंतर निफ्टी जो आहे तो परत साईडवेज होत गेला, कुठेतरी एक्झॉशन झालं. आणि नेहमी 50 मुव्हिंग ऍव्हरेज हा इम्पॉर्टंट असतो. जनरली ज्या वेळी गोष्टी अवरली बेसिसवर त्याच्यावर ट्रेड करतात त्यावेळी बऱ्याच वेळा ते पॉझिटिव्ह असतात. पण ऍज इट स्टार्टेड टू ट्रेडिंग बिलो, 1-2 तास जर खाली ट्रेड करायला लागला तर थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. ठीक आहे, हा एक मिनी व्ह्यू झाला निफ्टीचा, की जे इंट्राडे बेस करतात किंवा 2-3 दिवसाचे ट्रेड जे स्विंग ट्रेड निफ्टीमध्ये करतात अशा लोकांसाठी हा व्ह्यू आहे 50 डे मुव्हिंग ऍव्हरेजचा. ओके, आता ट्रॅकिंग सॉरी आय जॉईन लेट. ते झोन कसे काढले तुम्ही, बुलिश आणि बेरिश? हा, एक सेकंड. आता हे समजा मी डिलीट करून टाकलं. ठीक आहे, आय विल डिलीट ऑल दिस. ओके, निफ्टीला काय झालं, निफ्टीमध्ये एक हा जो फॉल आला ह्याची रिट्रेसमेंट काढली मी. रिट्रेसमेंट म्हणजे हा जो एक समजा 100 ते 50 एखादी गोष्ट पडली आहे, सॉरी 100 ते 0 या पॅरामीटरवर मी याला जज केलं या फॉलला. ठीक आहे, या फॉलला जज केलं तर ह्याची 50% रिकव्हरी झाली का या फॉलची? येस, झाली. ह्याने काय केलं निफ्टीने, की ही कॅन्डल एक जी बनवली टोटल बुलिश कंट्रोल कॅन्डल, ह्याने मागच्या अनेक दिवसाच्या क्लोजिंगच्या वर जाऊन क्लोज दिला. प्लस इट completed the 50% रिट्रेसमेंट ऑल्सो. म्हणजे इथे शॉर्ट सेलर बसलेले ते ट्रॅप झाले आणि बायरना इथे विश्वास आला की इट इज होल्डिंग नाव 50 डे. सो मी ही लेवलला जस्ट एक मार्किंग करून ठेवलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ती जो निफ्टी दुसऱ्या दिवशी उघडला तो गॅप अपने उघडला. सो देर इज अनदर मार्किंग ऑफ दॅट, की ती गॅप क्रिएट झाली आणि हा झोन क्रिएट झाला तुमचा. आता ज्या वेळी गोष्टी म्हणजे सरळ इश्यू झाला, की अशा लेवल मी इथे पण काढलेल्या होत्या, फक्त ते झोन वरती सरकत होता. एक सेकंड. असे झोन मागचे होते आपले जे डिस्कशन झालेलं ते, आणि त्याने काय केलं, मागून इथून जे ब्रेकआउट दिलं त्याने अगेन एक्झॅक्टली त्या रेजिस्टन्स जो होता इकडचा इथे त्याने बरोबर सपोर्ट घेतला आणि इथून त्याने बाउन्स बॅक दिला. ठीक आहे, तर असा झोन इथे पण क्रिएट झालेला होता आणि आता निफ्टी त्या झोनवर आलेला आहे बेसिकली. सो आता गोष्टी एकदम कट टू कट आहेत. म्हणजे जर हा ब्रेक झाला इथून तर निफ्टी कॅन एंटर इन टू बेरिश झोन. हा नो मॅन्स लँड आहे आता. दिस इज अ नो मॅन्स लँड. इथे जर तुम्ही काय करायला गेलात तर तुमचा चॉपीनेस वाढतो मार्केटमधला आणि तुमचे स्टॉप लॉस दोन्ही साईडने हिट होतो. सो काही करायची गरज नाही या झोन मध्ये, आपण वाट बघायची. एक ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी मस्त होती, त्यांनी टेक्निकल अनालिसिस जर केलेलं आहे त्यांना एक आयडिया आली असती की निफ्टीने ते डबल टॉप बनवला. आता झालं काय बेसिकली, की हा जो एक फॉल आला त्या दिवशीचा, निफ्टी साधारण क्रॅश झाला 15,000 वरून सरळ सरळ हिशोब 400 पॉईंट निफ्टी क्रॅश झाला पहिल्यांदा. ठीक आहे, दिस वॉज अ इंडिकेशन दॅट कोणतरी सेलिंगला सुरुवात केली आहे. अर्थात मार्केट आता इतकं सिम्पल राहिलं नाहीये की तुम्हाला अशी फॉल देईल, कारण की ऑलरेडी 4-5 दिवस फॉल दिल्यावर हा फॉल अजून कंटिन्यूज होणं शक्यच नसतं. ठीक आहे, अशा वेळी काय होते, एक रिट्रेसमेंट येते किंवा डेड कॅट बाउन्स येतोय, तो बाउन्स आपल्याला बघायला मिळाला मार्केटचा. आणि इथे जे काही शॉर्ट सेलर होते नव्हते त्यांना पण संपवलं, गॅपअप उघडला निफ्टी, जवळजवळ 200 पॉईंट गॅपअप उघडला. त्याच्यामुळे मग लोकांचे स्टॉप लॉस हिट झाले आणि ते अजून शॉर्ट कव्हरिंग झाले. बट अगेन म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट जी असते ती, की हा जसा आपण या फॉलचा 50% मी रिट्रेसमेंट काढली, तशीच या फॉल मध्ये पण एक्सपेक्टेड होती की तो कितीपर्यंत वर जाईल. ठीक आहे, सो
आणखीन एक क्वेश्चन. येस. हा जो तू काढते तू वन डे वरती का काढते? मी म्हणजे हो. आय विल गो फॉर 4 hours राईट, बिकॉज इट्स स्टील अ व्होलाटाईल मार्केट. तर डे आय एम वर्किंग ऑन क्लिअरली वन डे चार्ट. मी 4 hour नाही रेफर करत, जनरली मी वन डेवरच काढतोय. सो दो इट्स अ व्होलेटाईल मार्केट, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ चॉईस. तुम्ही 1 hour वर पण ट्रेड करू शकता. सो म्हणजे त्याचा रूल नाहीये की 4 तासांवरच केला येस पाहिजे येस आय किंवा 1 अंडरस्टँड. दिवसावरही केला पाहिजे असं काही आग्रह नाहीये. इट्स जस्ट मॅटर ऑफ लाईक कम्फर्टेबल, कोण कशात आहे, कुठल्या टाइम फ्रेमवर आहे. ओके ओके, थँक्यू. या. सो इथे काय झालं, इथे मार्केटने 50 दिवसाच्या खाली क्लोजिंग दिलेली पहिल्या दिवशी, ठीक आहे, आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावरच ओपन झाला तो. म्हणजे इथे एंटर करायला तसंही मिळालं नाहीये. म्हणजे आयडियली ह्याला चेस करायचं नव्हतं. तुम्हाला जनरली 50% आसपासच बायिंगचा चान्स बघायचा असतो. इथे तो मिळालाच नाही. इट वॉज अ आयलंड डे. आयलंड डे म्हणजे काय असतो की एखादी कॅन्डल क्लोज झालीये आणि त्याच्यावरच एक दुसरी कॅन्डल बनते. म्हणजे हाय लो ओपन क्लोज सगळं त्या कॅन्डलच्या वरच बनतो, असा तो दिवस येतो. दिस वॉज डे की इथे कॅन्डल अशी बनली, आयलंड कॅन्डल. एंट्री तशी मिळाली नव्हती. पण ही कॅन्डल जी आहे, जसं कॅन्डल स्टिकचं आपण लेक्चर बघितलं, दिस इज अ रिजेक्शन कॅन्डल. ह्याला फॉलो थ्रू नाही म्हणता येणार या कॅन्डलला. इथे सेलिंग झालं आणि ते बरोबर तुमच्या फिबोनाची रिट्रेसमेंट झोन मध्ये झालं. याला आपण क्लासेस मध्ये स्टुडंटना माहित असेल, दिस इज अ वॉर झोन. इथे स्ट्रगल झाली प्राइस आणि हे पिक्चर क्लिअर झालं की इथे तर लॉंग पोझिशन्स नाही ठेवायचे. इथे पोझिशन्स आमच्या बऱ्याच कापल्या गेल्या, आम्ही कापल्या त्या पोझिशन. इट वॉज अ चान्स टू गेट आउट. इतकी मार्केटने चांगली संधी दिली शेवटची निघायला म्हणून. सो हा पूर्ण ट्रॅप होता. ही जी रेंज त्याने बनवलेली, या रेंजच्या गॅप उघडणे जस्ट अ ट्रॅप, किंवा मोठ्या प्लेअरना सेलिंग अपॉर्च्युनिटी त्यांनी घेतली आणि ते निघून गेले तर. आणि हा एक जबरदस्त गॅप डाऊन उघडून फॉल आला. आता मी जस्ट छोट्या टाइम फ्रेमवर मी कन्वर्ट केलं 15 डेजला, तर 15 मिनिटला. आणि आपण हा आधी पण एक डिस्कस केलेला होता. ओके, ही लेवल मी आधी दिलेली होती 3-4 दिवसापूर्वी, म्हणजे क्लासमध्ये दिलेली किंवा आपल्या ट्रेडरच्या ग्रुपवर पण टाकलेली लेवल की बिअर्स ऍक्टिव्ह इन दिस झोन. या लेवलवर जोपर्यंत निफ्टी जात नाहीये तोवर काहीही नाहीये. पण त्यांनी काय केलं, बरोबर त्या झोनलाच रिटेस्टिंग केली. म्हणजे इथे कन्फर्म झालं की येस, बिअर्स आर ऍक्टिव्ह. आणि इथे छोटा मोठा एक सपोर्ट होता, हा सपोर्ट पण त्याने उडवला. आता जेव्हा तो निफ्टी गॅप अप उघडला, ठीक आहे, इथे मी एक लाईन मारतो, जस्ट अ प्लेन सिंपल लाईन. डिमांड सप्लायचाच बेसिक गणित आहे. इथे मी एक मार्किंग झोन करून ठेवलं माझं की हा सपोर्ट होता, इथे हा टिकला तर ठीक आहे, अदरवाईज. आणि ऍक्च्युली 200 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज पण होता, इफ आय एम नॉट रॉंग. येस. सो हा एक तिथे एक मला वाटत होतं की इथून बाउन्स मारू शकतो, किंवा हा तुटला तर मेजर फॉल आहे, आणि तो आला ऍक्च्युली. तर ज्यांनी तो मिस केला त्यांना निफ्टीने परवा गॅप अप होऊन एक जबरदस्त संधी दिली की ते शॉर्ट सेल करू शकत होते. लुक ॲट दिस नाउ. करेक्ट. सो टेक्निकल अनालिसिस पूर्ण वर्क करतं जर ते प्रॉपर वेने यूज केलं. हा आयलंड डे ज्या दिवशी संपला, म्हणजे काय केलं त्याने, हा जो सपोर्ट तोडला त्याला परत एकदा रिटेस्ट केला त्याने, आणि त्या दिवशी तो गिव्ह अप केला त्याने. त्या दिवशी तो रिक्लेम नाही केला सपोर्ट त्याने, तो त्याने तिथेच मार्केट संपवलं. आणि अशा वेळी जेव्हा मार्केट गॅप डाऊन उघडलं, ठीक आहे, सो हा जो एक प्रकार असतो गॅप डाऊनने उघडणं, इथे मग तुमची रिट्रेसमेंट येत नाही. कारण जनरली इथे जर तुम्ही वाट बघत बसला असतात की आता थोडंसं वरती येऊन मी सेल ऑन राईज करेन वगैरे, तर जनरली येत नाही. कारण की ते सेल ऑन राईज आणखी हे सगळं ऑलरेडी आदल्या दिवशी झालेलं होतं. हा क्लिअर कट सेल होता. उघडल्या पहिल्या 5 मिनिटात हा क्लिअर कट सेल, वन वे मार्केट पडण्याचं इंडिकेशन होतं. असे दिवस जर मिळाले तर सोडायचे नसतात जनरली. इट वॉज अ क्लिअर इंडिकेशन की मार्केट सरळ खाली जाणार आहे, आणि तसंच झालं. तर ज्याने कोणी 3:30 वाजता वगैरे जर एक म्हणजे काय म्हणतात ते एक चान्स घेऊन इथे जर कोणी शॉर्ट केला असता, त्याला तर म्हणजे सिरियसली चांगला ट्रेड झाला. पण ज्याने 200 पॉईंट जरी त्याने लॉस करून जरी इथे सकाळी शॉर्ट मारला असता, तरी पण त्याला एक चांगला संधी होती, एक चांगला गेन मिळेल. आता माझ्यासाठी लेवल कुठली इम्पॉर्टंट झाली आहे, ठीक आहे. आता मार्केटसाठी लेवल झाली आहे हे सपोर्ट.
आणि निफ्टी पडला बरोबर, हा जो सपोर्ट होता तो त्याने रिक्लेम करायचा प्रयत्न केला, अगेन इट फॉल. हे जे लॉजिक आहे हे सगळीकडे सेम राहतं. ठीक आहे, आणि परत पडला तो. आता जोपर्यंत मार्केट 14,700 वर चांगलं ट्रेड करत नाहीये तोपर्यंत निफ्टी हा खालीच जाणार आहे, खाली राहणार आहे. आता माझ्यासाठी हे सगळं खाली सरकलंय. इफ आय डिलीट दिस, आता माझ्यासाठी आता हे नोट कशी असणार आहे, सिंपल. मग माझ्यासाठी वरची टार्गेट असतील त्याचे वरचे रेजिस्टन्स, मग हा पण झोन माझ्यासाठी खाली सरकेल, मग त्याला एक रेजिस्टन्स इथे येईल. सो जे इंट्राडे प्ले करतात त्यांच्यासाठी जनरल व्ह्यू आहे, आपण स्टॉक स्पेसिफिकली त्याच्यावर येणार आहोत, पण मार्केटचे पुढच्या एका आठवड्याचा व्ह्यू मी सांगतोय की हा एक ट्रेड तुमचा होऊ शकतो हा रिक्लेम केला तर. अदरवाईज मार्केट हे सेल ऑन राइजच असणार. आय विल बॅक अगेन ऑन अ डे टाइम. प्रसन्न, इकडे एक क्वेश्चन आहे. जे याच्यानुसार आपण जे बीज वर ना ट्रेड करतो, बीज वर, निफ्टी बीज, तर असं म्हणजे याला कसं निफ्टी बीजला ट्रेड करण्यापेक्षा निफ्टी बीज हा नेहमी बाय ऑन, सपोज माझ्याकडे ऑलरेडी होल्ड असेल. हॅलो, तुमचा आवाज ब्रेक होतोय. हॅलो, परत सांगा, क्वेश्चन समजला नाही मला. निफ्टी बीजचा काहीतरी सांगत होता तुम्ही. हॅलो 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 हॅलो, आय एम ऑडिबल? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, आम्हाला येतोय. येतोय. मला असं वाटलं की माझ्या साईडला नेटचा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे काय. नाही, .com पण गणलंय बहुतेक. माझं वायफाय मोबाईल डेटा हे होतं. ट्रेडिंग व्ह्यूवर थोडा वेळ शिफ्ट होतो, इन्व्हेस्टिंगचा नेहमी प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे, इथे पण माझे काही मार्किंग आधीचे आहेतच. तुम्ही नेहमी झोनिंगवरच काम करा, सिम्पल अनालिसिस आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला कुठले क्लास करायची गरज नाही किंवा काही नाही. तुम्ही सिम्पल झोनवर काम केलं तर सिम्पल. आता निफ्टीसाठी पुढचं लेवल जे आहे तुम्ही या ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय. ठीक आहे, मी या निफ्टीच्या ट्रेंड लाईन्स ड्रॉ करतोय कुठे सपोर्ट फाइंड आउट करायला. ठीक आहे, तर निफ्टीला खाली यायला अजूनही स्कोप आहे. 14 हा जो आहे निफ्टीचा एक 14,291 म्हणजे साधारण 14,300चा एक निफ्टीला सपोर्ट आहे. ओके, जर निफ्टी इथे सांभाळला गेला नाही या झोन मध्ये तर डायरेक्ट निफ्टी स्लाइड होईल बजेटच्या दिवशीचा जो त्याचा लो मारलेला त्याने जो होता 13,600. सो जो डीप म्हणजे सेलिंग जे आहे ते डीप होईल अजून. निफ्टीला हा सांभाळता आला नाही, इकडचा ट्रेंड लाईन जर सपोर्ट निफ्टीला घेता आला नाही, अर्थात हा फॉल असा येणार आहे का किंवा गॅप डाऊन सरळ निफ्टी 300 पॉईंट अजून खाली उघडणार आहे का, किंवा मग तो फॉल देऊन रिटेस्ट करणार आहे का, या गोष्टी आपण नाही गेस करू शकत. ठीक आहे, तुम्ही मार्केटला गेस करायला जाऊ नका, कारण की गेस करायला गेलात तर मग प्रॉब्लेम होईल. तुमचा माइंडसेट फुल त्याच्यामध्ये जॅम होऊन जातो की असंच व्हायला पाहिजे. तसं नाही झालं तर तुम्ही सेकंड साईडने विचारत नाही होऊ शकत मार्केटचा. इथून मार्केट वरही जाऊ शकतं. देर आर मल्टिपल एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. कुठली पॉसिबिलिटी होतीये त्याला जस्ट फॉलो करायचं आपण, सिम्पल. ठीक आहे, आता निफ्टी इथे येऊन असा बाउन्स पण मारू शकतो. ठीक आहे, निफ्टी असा येऊन एक रिटेस्ट करेल लेवल आणि मग खाली जाऊ शकतो, किंवा निफ्टी गॅप डाऊन उघडून सरळच खाली जाईल. 3 पॉसिबिलिटी. किंवा निफ्टी सरळ इथेच ओपन होईल आणि सरळ वर जाईल. 4th पॉसिबिलिटी. आपल्याला फक्त निफ्टीला आपण कुठे ट्रेड करू शकतो तेवढं बघायचं. निफ्टी कुठे ओपन ना आपल्याला आपल्या झोन मध्ये ट्रेड करता येणार आहे का. ठीक आहे, तो कुठे येऊ शकतो. हा, मी इथे म्हणत होतो की बीज आपण थोडे करू शकतो का? हा, निफ्टी बीज मी म्हटलं तसं निफ्टी बीज ह्या नेहमी बाईंग साईडला असतात, त्या सेलिंग कधीच नसतात. निफ्टी बीज तुम्ही नेहमी एक थोडं 158 ला केलंय थोडं बाय. निफ्टी तुम्ही आता या जे सपोर्ट निफ्टीचे मेन मी सांगतोय ना, तिथे निफ्टी बीज तुम्ही ऍड करू शकता.
निफ्टी प्रत्येक सपोर्टला निफ्टी बीज ऍड करायच्या. या सगळ्या मार्किंग ज्या आहेत, जे निफ्टीचे स्विंग लो आहे तिथे तुम्हाला निफ्टी बीज ऍड करता येईल. निफ्टी बीज कधीच शून्य होणार नाही. दॅट इज द मेन बेनिफिट ऑफ निफ्टी. इंडेक्स इंडियाचा भारताचा कधीच शून्य होणार नाही. सो देर इज नो स्टॉप ऑफ निफ्टी बीज. 58 ला क्रॉस करतो तो 140 येईल, ठीक आहे, ऍड 140, 120 येईल, ऍड करा. 7500 निफ्टीला 75 रुपयाला निफ्टी बीज येतील, ऍड करा. सिंपल. देर इज नो स्टॉप लॉस इन निफ्टी बीज. हा तेच, म्हणजे त्याच्यात काही थोडं लॉस असेल तर ते दॅट्स ओके. म्हणजे हा, निफ्टी बीजला तुम्हाला अगदी माइंड ब्लोईंग रिटर्न मिळणार नाहीत. निफ्टी बीज काय लागेल उद्या 30,000 होणार नाही. 100% स्टॉक्स मध्ये काय काय आपल्याला मिळतात तसे तुम्हाला नाही मिळणार. बट निफ्टी बीज इज द सेफेस्ट प्लेस टू इन्व्हेस्ट युअर मनी. Instead of investing in some mutual fund house or some index fund, try to invest directly in index ना. Simple. ठीक आहे. आता अजून एक प्रॉब्लेम investing.com चा. तर निफ्टीला मेन सपोर्ट जे आहेत आता, ओके झालं. तर हा तो झोन, ठीक आहे. आता निफ्टीसाठी हा झोन आणि ही गॅप जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. निफ्टी कदाचित आणि आता 50 DMA वर पण सपोर्ट घेतोय. ओके, आता हा जर सांभाळता आला नाही निफ्टीला आणि सेलिंग पण वाढतंय, ओके, RSI पण 50च्या खाली गेलाय, दिस ऑल इंडिकेट्स की शॉर्ट टर्म विकनेस निफ्टीमध्ये येतोय. आता माझ्यासाठी बाईंग कसं असेल, ठीक आहे. निफ्टीला ऑलरेडी इथून फॉल आला, एक रिट्रेसमेंट आली, बट निफ्टी फेल्स टू क्रॉस इट्स अबाव हाय. सो ट्रेंड लाईन्सचं आपलं जे फॅक्टर आहे त्याच्यामध्ये निफ्टीने आता लोअर हाय क्रिएट केलाय. प्लस निफ्टीने त्याचा अर्लियर स्विंग लोच्या खाली क्लोज दिलाय. विच इज अ अर्लियर स्विंग लो? दिस. निफ्टीने ह्याच्या खाली क्लोज दिलाय. सो वन थिंग व्हॉट निफ्टी क्रिएट्स लोअर हाईज, प्लस निफ्टीने आधीचा स्विंग लो उडवलाय. म्हणजे आता निफ्टीचा हायर जी साईड आहे किंवा अपट्रेंड आहे तो थोडासा आता कठीण वाटतोय. ठीक आहे, निफ्टी आता थोडासा बेरिश झोन मध्ये. पण याच्यात ते आपले जे प्राइस वाढलेत ना युएसचे, त्याच्यामुळे झालं मे बी. म्हणजे काय झालंय तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे बेसिकली? हा नाही, म्हणजे फंडामेंटली काही प्रॉब्लेम वाटत नाही, पण ते विड्रॉ केलं ना मनी त्यांनी, त्याच्यामुळे ते डाऊन झालंय. ते काही होऊ शकतं, मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. युएस मध्ये काय झालं, भारतात काय झालं, कोणी काय सांगितलं नाही, म्हणजे तो सेंटिमेंट्स बद्दल जास्त बोलतोय. चालेल, सेंटिमेंट्स बद्दल बोललंच नाही पाहिजे ना, पण बेसिकली दॅट इज अ बिग मिस्टेक्स पीपल डू. दे थिंक ऑन सेंटिमेंट्स अँड अ गुड टेक्निकल अनालिसिस ओनली फोकस्ड ऑन चार्ट. मी कुठे काय बोललो का आताच्या सेंटिमेंट बद्दल या वर्ल्ड मार्केट बद्दल काय? करेक्ट. इट विल नॉट हेल्प यू ऍट ऑल. झिरो. तो नॉईजच तुमचा गोळा होईल तुमच्याकडे. येस, अबाउट वर्ल्ड मार्केट आय विल टेल यू वन थिंग, आणि ते मी डिस्कस करणार आहे तो पुढच्या पार्टमध्ये, की त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. बट आता निफ्टी मला असं वाटतं की लोकांनी प्रॉफिट बुक करावं ज्यांच्याकडे प्रॉफिट असेल तर, आणि थोडी कॅश ठेवून द्यावी हातामध्ये. जोपर्यंत आता माझी निफ्टीसाठी वरची लेवल हे हाय तुटून ही गॅप भरून आणि निफ्टी प्रॉपरली इथे वर काही जात नाहीये, तोपर्यंत माझ्यासाठी निफ्टी थोडासा आता जो पूर्वीचा सपोर्ट होता, इट विल ऍक्ट ऍज अ रेजिस्टन्स नाउ फॉर मी. एक माझ्यासाठी बायिंग ऑपॉर्च्युनिटी कुठे मिळणार आहे? मला ट्रेंड लाईन वर मिळणार आहे. ठीक आहे, ही मधल्या लेवलला मी काहीच करणार नाही. बाय ऍट दिस ट्रेंड लाईन. हॅलो प्रसन्न सर, येस, तो RSI डायव्हर्जन्सेस पण दाखवतोय का, की जर RSIच्या याच्यावर ब्रॉडली व्ह्यू बघितला? येस, RSI डायव्हर्जन्स पण क्लिअरली दिसतोच आहे. प्राइस वर चालली, तुमचा RSI हळूहळू खाली येत चाललाय. इट इज शोईंग अ सेलिंग प्रेशर और इट इज शोईंग अ डिलिव्हरी बेस्ड सेलिंग. कोणतरी डिलिव्हरी बेस्ड सेल करत आहे. हा रिपोर्ट ज्यांना न्यूज मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी गुगल करावा कदाचित. मला काय माहित नाही याच्याबद्दल जास्त. मी कुठलाच ट्रॅक ठेवत नाही. मी कॅन्डलस्टिक्स शिवाय काहीच बघत नाही. मला एवढंच कळतं फक्त.
सो ज्यांना बाकीचं पण इन्फॉर्मेशन हवी आहे दे कॅन डिग ऑन इंटरनेट की नक्की कशामुळे फॉल आला वगैरे. पण मला तेवढा वेळ नाहीये किंवा मी तेवढा वेळ घालवत बसत नाही कशामुळे फॉल आला. मी एक्झिट होतो आधी, मग नंतर गप्पा मारतो लोकांबरोबर काय चाललंय. सो निफ्टीसाठी हे 2 इम्पॉर्टंट सपोर्ट आहेत. ठीक आहे, या जस्ट सिम्पल ट्रेंड लाईन आहेत. निफ्टी कॅन हॉल्ट हिअर, जी आहे तुमची लेवल 14,200 आणि खाली 13,900. या 300 पॉईंटच्या आसपास कुठेतरी निफ्टी एक चिन्ह दाखवली तर वर जायची दाखवू शकतो, अदरवाईज मग फॉल अजून डीप होऊ शकतो. सो आता चित्र खूप काही चांगलं नाहीये आणि खूप काही वाईटही नाहीये बेसिकली. ठीक आहे, सिम्पल ट्रेड जर करायचा असेल, मला निफ्टी परत बुल झोन मध्ये बघायचा आहे, तर हा जो त्याची लेवल होती ह्याच्यावर एखादं क्लोजिंग मला पाहिजे आता निफ्टीसाठी, अशी एखादी कॅन्डल, तर मग मी विचार करेन काही घ्यायचा, किंवा मग मी डायरेक्ट खाली घेईन कुठेतरी, इथे कुठेतरी घेईन जर मला चांगले स्टॉक तसे लेवलला दिसले तर. आणि स्टॉक स्पेसिफिक जर बघत असाल तुम्ही अदर दॅन निफ्टी 50 स्टॉक, त्याचा या निफ्टी 50ची काही संबंध नसतो. ठीक आहे, त्याचा मार्केटची काही घेणं नसतं, ते त्यांच्या बिझनेसनुसार चालत असतात. आरसीएफ, ठीक आहे, हा एक ग्रुपवर टाकलेला मी. लुक ॲट दिस, कन्सॉलिडेशन आणि ब्रेकआउट. आता मार्केटच्या चार्टशी काही संबंध आहे का? काही नाहीये. हा 57ला मी बाय केलेला होता एक्झॅक्ट या लेवलला, आणि एकाच दिवसात मला त्यांनी माझे स्विंगचे पैसे दिले. तो 10-15%, आय थिंक 20% चालला तो एका दिवसात, आणि तो अजूनही पुढे जाऊन चालला. 2 दिवस रन झाला तो. 2 दिवस रन झाले, आणि दिस इज अ टोटल कंट्रोल बुलिश कॅन्डल. ठीक आहे, तुम्ही इथे 3:30 वाजता जरी घेतले असेल तरी तुम्हाला नेक्स्ट डेला कन्फर्म गेन मिळणार होता. का? कारण की मार्केट बंद झालं म्हणून तो थांबला. ऍटलिस्ट अजून 4 वाजेपर्यंत मार्केट ओपन असतं तो अजूनही वर गेला असता. बरोबर आहे. दिस इज द कॉमन सेन्स. तुम्ही जर चार्ट कॅन्डलस्टिकला चांगला स्टडी केला तर तुम्ही काही ट्रेड करू शकता. तुम्हाला कुठलाही सेंटिमेंट किंवा न्यूज बघायची गरज नाही, कुठल्याही प्रकारची, किंवा कुठल्याही ग्लोबली ट्रॅक ठेवायची गरज नाही. इट्स सिम्पल. मोठ्या प्लेअरना आधी कळतं आपल्यापेक्षा, ते आधी पोझिशन क्रिएट करतात. जशी निफ्टीमध्ये आधीच पोझिशन कोणतरी सेलिंग करून गेलेलं होतं, त्याने त्याचा मोठा पार्ट आधीच काढून टाकलेला. पुढचे 2 दिवस फक्त टाइमपास केला त्याने रिटेलर्स बरोबर. दिस इज इंडिकेशन. इथे त्याने पिअर्स केलेली आहे आतमध्ये कॅन्डल. हा जो सपोर्ट होता, हा रेजिस्टन्स होता, हा याने उडवला, इथे सपोर्ट घेऊन मग ती वर आली, त्या सपोर्टच्या खाली पिअर्स झाली ती कॅन्डल, आणि त्याच्या खाली जाऊन क्लोज दिलेला त्याने. इट्स अ क्लिअर इंडिकेशन की आता मार्केटला बघते खाली न्यायला. हे 2 दिवस टाइमपास झाला फक्त. बुलिश दाखवलं फक्त, परत एकदम खाली आणलं. इट्स जस्ट अ ट्रॅप. आणि जर तुम्ही सिंपल लॉजिक लावलं, ह्याची जे लेंथ तुम्ही काढलीत, ठीक आहे, या लेंथ पेक्षा ही लेंथ छोटी आहे आणि ही लेंथ नाहीच नव्हतीच. म्हणजे रिमोट कंट्रोल स्टील बीआरएस कडे होता. नुसता आकार फक्त बघा कॅन्डलचा, ह्याच्याहून तर सोपं काय सांगू शकत नाही. इथे काय झालं, ही कॅन्डलचा आकार या कॅन्डलपेक्षा मोठा होता. सिंपल, म्हणजे इथे बाय होता. इथं साधं जरी अनालिसिस तुम्ही केलं तरी तुमचे स्विंग रेट चांगले परफेक्ट होते. ठीक आहे. हॅलो, माझा एक क्वेश्चन आहे. हा, आता तुम्ही एफजीएक्स निफ्टी बघितला तर सध्या 50 पॉईंट अप दाखवतोय. हो. तर ते बघून पुन्हा काही अपवर्ड जाण्याचे चान्सेस वाटतायत का? नाही, एसजीएक्स निफ्टीचा आणि निफ्टीचा खरं तसं बघायला गेलं काय संबंध नाहीये. कारण की लोकांना असं वाटतं एसजीएक्स निफ्टी वगैरे वगैरे ट्रेड करूया वगैरे, असं काही नसतं. आणि एसजीएक्स निफ्टी हे मार्केट आपलं संपल्यावरच रिॲक्ट करतो, त्यामुळे तुम्ही काय त्याला करू नाही शकत, ट्रेड नाही करू शकत तुम्ही एसजीएक्स निफ्टीला. सो डोंट सी दॅट चार्ट. म्हणजे आता जरी मार्केट 50 पॉईंट ओपन असेल तरी तुमचा निफ्टी 50 प्री मार्केटला काय करतो त्याच्यावर तुमचं डिसिजन आहे ना. आता तो भले 50 पॉईंट वरती दाखवते, पण सोमवारी सकाळी परत ते सेलिंग झालं, तो परत खालीच येणार आहे एसजीएक्स निफ्टी पण. आता त्या दिवशी टेक्निकल ग्लिच झाला, एसजीएक्स निफ्टी 400-500 पॉईंट खाली पडलेला आणि तो परत रिकव्हर झाला. सो ते वर्ल्ड मार्केटमध्ये चालू असतं, त्याचा काय आपल्याशी काही घेणं देणं नाही निफ्टी 50ची चार्टची. सो तुम्ही फक्त स्पॉटलाच फक्त प्रेफरन्स द्या. इट्स जस्ट अ प्युअर स्पॉट प्राइसलाच प्रेफरन्स द्या फक्त. 50 पॉईंट म्हणजे काय खूप काही मोठं नाहीये. हा, 500 पॉईंट असतात तर बाबा विचार करण्यासारखी गोष्ट होती.
की याने परत सगळं रिगेन केलंय आणि वरती तू ट्रेड करतोय, तर बाबा ठीक आहे. 50 पॉईंट इज नथिंग. 50 पॉईंट 10 मिनिटात रिकव्हर करतो. हा, इट्स नॉट अ 0.5% ऑल्सो ऑफ निफ्टी. हम्म. 0.1% मध्ये सर थँक्यू. इग्नोर. तर आपण पटापट निफ्टीचे काही सेक्टर्स बघूया की सेक्टर काय करतात. ठीक आहे, निफ्टी इंडेक्स तर आपण बघितला, पण सेक्टर पण बघणं गरजेचं की कुठलं सेक्टर आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये फोकस ठेवता येईल त्याच्यामध्ये, किंवा काय करता येईल. निफ्टी बँक सगळ्यांचं फेवरेट ट्रेडरचं. निफ्टी बँक हा अजूनही बेरिश मध्येच आहे. हा इथे येऊ शकतो, त्याला खाली यायला अजूनही स्कोप आहे. आता निफ्टी बँक कुठे येईल, एक तर त्याला इथेच सपोर्ट आहे. ऑफिस आपले माईक म्यूटवर ठेवा, बॅकग्राऊंड आवाज येतोय. कोणाचा माईक चालू आहे, प्लीज बंद करा. निफ्टी बँक त्याच्या पूर्वीच्या जिथे ब्रेकआउट दिलं तिथे येऊन आणि एक्झॅक्टली मॅच होतात. ठीक आहे, सो इथून येऊन एक बाउन्स मिळू शकतो. त्यामुळे बाईंग जर करायचंय मला तर मी इथे वाट बघतो बाईची, कारण की इथून जर खाली गेला तर माझा स्टॉप लॉस छोटा असेल खूप. आणि हा जो व्हॉल्यूम बघितला तर थोडस भीती वाटते मला. मोबाईलवर दिसत नाही ऍक्च्युअल लेवल कुठली सांगताय तुम्ही, जे जिथून बाउन्स येऊ शकेल तो निफ्टी बँकला? 33,090 किंवा 33,000 राऊंड फिगर करून चला तुम्ही. 33,100. ठीक आहे, ओके. निफ्टी इथे येऊ शकतो. निफ्टी बँक, निफ्टी बँकला खाली यायला स्कोप आहे आणि तो येईल 1-2 दिवसात. एफएमसीजी कंटिन्यू टू गो डाऊन येईल. ठीक आहे, आणि त्याने आता महत्वाचा सपोर्ट पण तोडलाय. प्लस इट इज ट्रेडिंग इट्स बिलो 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज खाली. सो हा इथे यायची शक्यता आहे आता. सो एफएमसीजी स्टॉक्स आता घेऊ नका, त्याला अजून खाली यायला वेळ द्या. अजूनही इथे येऊन मग इथे काय रिॲक्शन देतो ते बघायची. सेक्टर अनालिसिस ह्याच्यासाठी महत्वाचे आहे की तुम्ही जे स्टॉक ट्रेड करताय त्याचं सेक्टरल म्हणजे त्याचं काय म्हणते फॅमिली, ती फॅमिली काय करते ओव्हरऑल. फॅमिली महत्वाची आहे, कारण की मार्केटची डिमांड त्याच्यावर डिपेंड आहे. एफएमसीजी ला कदाचित माझी डिमांड कमी झालेली असू शकते. रिझन माहिती नाही मला, रिझन माहिती करायची गरजही नाहीये. पीएसयू सेक्टर चांगलं वाटतंय मला, पण अगेन इट इज स्टँडिंग ऑन इट्स प्रिव्हियस ब्रेकआउट लेवल. ही जर लेवल तुटली तर मग जरा खाली येईल. आणि पीएसयू बँक मध्ये सगळ्या तुमच्या पीएनबी आहे, त्याच्यानंतर एसबीआय आहे, या सगळ्या बँक्स आहेत. ऍक्सिस पण आय थिंक पीएसयू मध्येच येते, ऍक्सिस बँक आहे. या बँकवर वॉच ठेवा. जर कोणाला प्रॉफिट बुक करायचं असेल तर वेळीच बुक करा, कारण की हा जर फॉल जर वाढला तर माझ्यामध्ये खाली येऊ शकतो हा अजूनही. आणि अगेन ही ट्रेंड लाईन. ओके, नाही म्हणजे पीएसयू बँकचं मी सेक्टर सांगितलं, चार्ट बघितला नाही. पीएसयू बँक येतात, ऍक्सिस पीएसयू मध्ये येते. इट विल फॉल ऑर नॉट फॉल ते अगेन. पब्लिक ओके, इट्स अ प्रायव्हेट बँक. ओके, हा मग तर पीएसयू मध्ये काही त्याचा संबंधच नाहीये. म्हणजे मग आय थिंक मेजर बँक, बँक ऑफ बरोदा वगैरे या सगळ्या पीएसयू मध्ये येतील कदाचित. राईट पीएनबी, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, आणि त्यांनी रन पण चांगली दिलेली आहे ऑलरेडी त्या बँक्सनी. सो थोडंसं प्रॉफिट बुकिंग करायला हरकत नाहीये माझ्यामध्ये, किंवा आधीच करायला हवं होतं या लेवलला. मी आय थिंक पीएनबी बँक मी बरोबर 45 रुपयाला विकला. तो घेतलेला मी तरी 37 रुपयाला, आणि मला त्याच्यामध्ये एक ट्रेड झाला आणि मी बरोबर परफेक्ट पॉइंटला विकला तो ऍक्च्युली. सो पीएसयू मेटल एक मला चांगलं वाटतंय. ओके, बट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की इट इज ट्रेडिंग वे अबाउट इट्स प्रिव्हियस 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज. की मेटलला एक चांगली डिमांड आहे, पण खूप लांब गेलाय त्याच्या 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा. एवढ्या वरच्या लेवलला बाय करायला थोडंसं एक हेजिटेशन आहे. एक रेजिस्टन्स पण जवळ वरचा आहे तो. खालचे व्हॉल्यूम कसे? आय डोंट नो, याच्यात व्हॉल्यूम दिसत नाहीये, माहित नाही काय ड्राईड आउट झालं सगळं इकडे. चलो नो व्हॉल्यूम. आय डोंट नो काय प्रॉब्लेम. एनिवेज सरप्राइझिंगली व्हॉल्यूम दाखवत नाही दोन्ही ह्याच्यावर साईड्सवर.
ठीक आहे. म्हणजे पण स्कॅटर्ड आहे. बेसिक सांगायचा असा बेसिक असा सांगायचा अर्थ आहे की त्याच्या ऍव्हरेज पेक्षा त्याच्या 50 दिवसाच्या खूप ऍव्हरेज जास्त पेक्षा वर तो येतो. खूप जास्त वर ट्रेड करतो. अशा वेळी बाईंग इथे कुठलेही मेटल स्टॉक बाय करणं थोडीशी रिस्क आहे. फॉर एक्झाम्पल टाटा स्टील आपण बघितलं, ठीक आहे. टाटा स्टील पण त्याच्या ब्रेकआउट लेवलला आहे, पण मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा खूप लांब निघून गेला. ऍक्च्युली 670 पासून 720 गेला म्हणा तो. 670 ला सपोर्ट वर घेतला त्यांनी. आता ही एक त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स आहे हा झोन. तर हा झोन क्रॉस करणं खूप महत्वाचं आहे. 750चा जो आहे, पण ही लेवल एकदम चांगली होती टाटा स्टील साठी. जेव्हा त्याने ब्रेकआउट दिला आणि एक जी रिजेक्शन कॅन्डल बनवली त्याने, ती जस्ट रिटेस्ट जी दिली त्याने, ती एक्सलंट होती बाय करणं. तर तुमची शेवटची संधी होती टाटा स्टीलला बाय करायची. ओके. तो निफ्टी मेटल चांगलं वाटतंय, पण अगेन त्याचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. तो अतिशय लांबच गेला मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा. सो त्याच्यामध्ये थोडंसं एक डाऊनफॉल आला तर एक मी खरेदी नक्कीच करेन. आणि निफ्टी मेटल मी याच्यासाठी सांगतोय की इट इज नॉट फॉर एनी स्विंग ट्रेड राईट नाव. हे मी पुढच्या 5 वर्षाच्या विचाराने निफ्टी मेटलला इन्व्हेस्ट करणार आहे आता. ठीक आहे. सो निफ्टी मेटल हे बरंच मोठ्या रनसाठी रेडी होते, कारण की मला असं वाटतं की हे डबल होईल. जो निफ्टी मेटलचा इंडेक्स आहे तो इथे कुठेतरी 6,000 6,500 मी बघतोय निफ्टी मेटलला. सो कीप वॉच ऑन दिस. हा, ऑटो आता एकदम परफेक्ट लेवल आलाय की इथून तुटू शकतं ते. ठीक आहे. ट्रेंड लाईन लागेल आणि 50 डे मॅच होत आहेत. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट लेवल. तुमचे स्टॉप लॉस एकदम स्ट्रिक्ट ठेवा इकडे. आता जर ब्रेक झाला तर कोणी लॉंग असेल ऑटो स्टॉक्स मध्ये, त्याने वेळीच इथून प्रॉफिट बुक करायचंय. इट्स अ हाय टाइम नाउ. माझ्याकडे आयशर मोटर एक होता, त्यात मी थोडंसं प्रॉफिट बुक केलं आणि माझी वरची एंट्री होती. पण आता मला असं वाटतं की तो खाली जायच्या तयारीत आहे, त्यामुळे मी स्टॉप लॉस सगळ्या माझ्या सिस्टीमला लावून ठेवलेले आहेत. आता जर निफ्टी ऑटो जर खाली ट्रेड करायला लागला तर माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हा एक परफेक्ट लेवल आहे आता. इथून खाली जायची संधी आता आहे. सेलिंग ऍक्टिव्हेट होईल. फार्मा पूर्ण साइडवेज गेलाय and it's into निगेटिव्ह टेरिटरी. त्यामुळे हा अजून एक फॉल याच्यातला वाढेल. इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न मला दिसतोय. हा जर ब्रेकआउट झाला याचा, ही जी लेंथ आहे एवढं टार्गेट तुम्हाला खाली मिळू शकतं निफ्टी फार्मामध्ये, आणि ती लेवल त्याची ब्रेकआउट लेवल पण येते. सो इट्स टॅलिंग. आय विल ड्रॉ लाईन हियर. इट्स टॅलिंग. तर निफ्टी फार्माचा जर हा सपोर्ट तुटला तर मग खाली एक तुम्हाला एक चांगला फॉल बघायला मिळेल. सो फार्मा रिलेटेड जर काही स्टॉक्स असतील तर अगेन प्रॉफिट बुकिंगच्या तयारीत त्याच्यामुळे. निफ्टी मिड कॅप काय करतोय? निफ्टी मिड कॅप ओके आहे, कारण की व्हॉल्यूम त्याच्यातच जास्त चांगले परफॉर्म करतात. निफ्टी मिड कॅप ज्यांचा मार्केटशी काही संबंध नाही असे स्टॉक चांगले करतात इंडिव्हिज्युअल लेवलला. सो ही लेवल चांगली आहे. उलट हा जे क्रॉस हे काय म्हणतात कन्सोलिडेशन वरच्या साईडला ब्रेक झालं तर निफ्टीची मिड कॅप अजून पळतील. सो सध्या काय याच्यावर माझा ओव्हरव्ह्यू नाहीये. एक रेंज मध्ये प्ले करतोय तो. बघू याच्यावर काय होतंय ते. पीएससी सेक्टर चांगलं आहे, पण अगेन ही एक कॅन्डल त्याच्यात मध्ये बनली आता आणि सेलिंग पण थोडा आहे. सो बघायला लागेल मला की हा एक त्याचा जो आहे ब्रेकआउट दिलेलं त्या दिवशी हे परत ट्रॅप होतं का आता काय होतंय. सो आय विल सी. पीएससी सेक्टर मधले काही तुमच्याकडे स्टॉक्स असतील तर त्याच्यावर स्टॉप लॉस तुमचे टायटन करा. म्हणजे आपण बघतोय ते आपल्याला काय कळतंय की हळूहळू प्रॉफिट बुक करायची वेळ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला चार्ट हळूहळू सांगायला लागतात. तुम्हाला न्यूजवर डिपेंड राहायची गरज नाहीये कुठल्याही, की राईट नो म्हणजे डाऊन ट्रेड सुरू झाला असा अर्थ नाहीये. डाऊन ट्रेड हा वेगळा आहे पूर्ण आणि प्रॉफिट बुकिंग हे वेगळं आहे. तर आता प्रॉफिट बुकिंगची वेळ झाली आहे. ठीक आहे. इंडिया रिक्स हे व्हॉलॅटिलिटी आहे, आपण बरेच वेळा डिस्कस करतो दर लेक्चरमध्ये. आता ह्याने एक कन्सॉलिडेशन जे होतं त्याचा ब्रेकआउट दिलाय. क्लिअर ब्रेकआउट आलाय आणि त्याच्यामध्ये त्याचे लोज वर सरकत ब्रेकआउट दिलाय. सो इट इज अ व्हॅलिड ब्रेकआउट. आता जर असा अर्लियर स्विंग हाय जर तुटला तर मार्केटचा फिअर इंडिकेटर आहे हा,
फिअर वरच्या लेवलला जाईल खूप. तो इंडेक्स वर वॉच ठेवा. जे कोणी इंट्राडे ट्रेडर असतील त्यांच्यासाठी तर खूप आवश्यक आहे त्याला वॉच करणं, कारण की ऑप्शन प्राइजेस सगळे ह्याच्यावर खेळतात पूर्ण. आता तुम्ही पुट घेतला तरी तो पुट तुम्हाला खूप महाग मिळेल, कारण की विक्स ऑलरेडी प्रीमियम वर चाललेत सगळे. सो हे मार्केटचे ओव्हरव्ह्यू होता. आणि येस, ग्लोबल मार्केट बद्दल जर मी एक सांगणार होतो तुम्हाला, ते आहे म्हणजे USD INR. USD INR ने एक जबरदस्त ब्रेकआउट दिले. जबरदस्त म्हणजे भयंकर. ₹1 चालला एका दिवसात. इट्स अ मॅसिव्ह रन. आणि त्याने 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज रिगेन केलाय. इट्स अ गुड टॉल बुलिश कंट्रोल कॅन्डल. आणि गॅप अप ओपन currency- आणि अजून वर गेलाय. हा, गॅप अप पण आहे प्लस तो वर गेलाय. म्हणजे ओव्हरऑल ₹1 चालणं USD हे म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. खूप डेंजर, तुमच्याकडे खूप 10 जबरदस्त. मिनिमम लॉट जरी असते तरी तुम्ही 10,000 तुम्हाला त्याच्यामध्ये आरामात मिळाले असते. राईट. आणि 10 लॉटला मार्जिन फक्त काहीतरी ₹3-4,000 लागतं. दॅट्स इट. करन्सी ट्रेड. हा, इट्स अ मिनिमम अमाऊंट, कारण की करन्सी नेहमी 10 पैसे ते 15 पैसे 20 पैसे ऍव्हरेज चालतात. अशा ह्याचे 100 पैसे चालणं एका दिवसात इट्स जॅकपॉट. लॉटरी लागली. आणि ह्याच्यामध्ये सेकंड गोष्ट अशी आहे की अगेन 50% जो फंड आहे जो मी नेहमी डिस्कस करतो, वीकली बेसिसवर येतो मी आता करन्सीवर. करन्सी एकदम टेक्निकलला जबरदस्त चालतो. तुम्हाला जर टेक्निकलचे स्टडी करायचे असतील तर पूर्ण ह्याच्यावर काम करा. लुक ॲट दिस. हा ट्रेंड लाईन वर आलाय आता. जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली, एकदा अटेम्प्ट केलाय, दोनदा अटेम्प्ट केलाय, तिसऱ्यांदा त्याने जर अटेम्प्ट त्याचा हे केला आणि 50 डेज पण क्रॉस केला, तर ही टार्गेट परत आपल्याला बघायला मिळतील. क्रूड पण वाढतंय, क्रूडच्या प्राइस पण वाढतात, FIIचं पण सेलिंग चाललंय. आता तुमचे जे सगळे डायलॉग आहेत ते तर मी मानतोय याच्या लेवलवर. ठीक आहे, मला काही न्यूज बघायची गरज नाही. USD INR मी फक्त ट्रॅक केला तरी मला कळतंय की आता रुपयाची जी लेवल आहे ती घसरत चालली आहे. त्याने आधीच्या ब्रेकआउटच्या इथे बरोबर येऊन सपोर्ट घेतला आणि बाउन्स. सो नाव इट्स अ गुड चान्स टू बाय USD ऑल्सो. तुम्हाला जर फ्युचर बाय करायचं नसेल तर बँकेत जा, बँकेत जाऊन डॉलर घ्या, तुमच्याकडे कॅश राहील. कारण की फ्युचरला परत एक्सपायरीचा प्रॉब्लेम असतात. सो एखादे $1,000 वगैरे कोणाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता. त्यामुळे आता काय होणार आहे की अमेरिकेतली जी आहे काय म्हणतात ते, त्यांचा डॉलर जर स्ट्रॉंग होतोय तर बट ऑब्वियस FII सेलिंग करणारच करणार. आता त्यांना चांगले रिटर्न मिळणार आहेत. आणि आपलं मार्केटमधले जे काय म्हणतात ते जे वर आलेली होती सूज एवढी, ती थोडी कमी होईल आणि मग पुढे आपण पिक्चर बघू काय. पण सध्या सिनारिओ असा दिसतोय. ठीक आहे. आणि ह्या कॅन्डलचं महत्व काय? ठीक आहे, त्या कॅन्डलचं महत्व काय की त्याने गेल्या अनेक आठवड्याच्या क्लोजवर जाऊन क्लोज दिला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एक्झॅक्ट 3 महिन्याची रन त्याने एका दिवसात खाली बसली. हा वीकली जरी चार्ट असता तरी पण जर डे ला लावला मी, एका दिवसात त्याने मागच्या 3 महिन्याची रन खाल्ली. ओके. सो USD INR एक डिस्कस करायचा होता. तर आपल्याकडे साधारण आता एक 15 मिनिटं आहेत. तर कोणाला काही स्टॉक स्पेसिफिक असेल तर विचारू शकता, अदरवाईज आपण वाइंड अप करू. टाटा केमिकल्स बघू शकता. टाटा केमिकल बघायचं, मला प्लीज क्वेश्चन क्लिअर करा. तुम्ही बाय कुठे केलाय, सेल करायचं आहे, काय करायचंय? मी बाय केलाय 570. ओके. 570 ला तुम्ही बाय आणि तो असा वरती गेलाय जसं दुबईतले बिल्डिंग कशा असतात तसा हो, वरती गेला. बुर्ज खलिफा झाला तर. हो, ठीक आहे, ही लेवलला मी बाय केला. ठीक आहे. तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे हा. ओके. त्या कालचा लो. येस, इट्स अ क्लिअर स्टॉप लॉस फॉर यू और प्रॉफिट बुकिंग. जर 712च्या खाली त्याचा क्लोजिंग झालं, वेट फॉर अ क्लोज. ठीक आहे. अगदीच तो आधी 20-40% तर पडणार नाहीये, बट ऑब्विसली इथे कुठेतरी क्लोज होईल.
जर क्लोजिंग त्याचं झालं तर यू कॅन बुक युअर प्रॉफिट. ओके, 712च्या खालती क्लोजिंग बेसिसवर झालं. येस येस. सर एडीएफ फूड पण बघता का? एडीएफ फूड ऍक्च्युली आणणार आहे इकडे. एक सेकंड, काहीतरी परत प्रॉब्लेम झाला. एडीएफ फूड काय, मला तेच म्हणतो तुमच्या लेवल सांगा मला. की सर असं मी सांगू नाही 150 ला बाय केला होता लॉंग टर्मच्या बेसिसवरती. मी घेऊन अरे वा. साधारण 3 वर्ष झालेली आहेत. अच्छा, तर म्हणजे मी तो ट्रॅक करतोय, पण प्रॉफिट बुक करून घेऊ दे का? कारण मला तो एकदम स्ट्रॉंग वाटतोय स्टॉक. हो स्ट्रॉंगच आहे तुमचं. अगेन सेम लॉजिक की ह्याच्या खाली, या लेवलच्या खाली तुमचा प्रॉफिट बुक करून टाका, तो पण तर घेत जा त्याला. जसं इथे तुम्ही इथे स्टॉप लॉस लावला असता, तुमचं हंटच झालं नाही, त्याने वरच्या साईडला ब्रेकआउट दिला. इट माइट गेट कन्सॉलिडेटेड अँड अगेन हा वरची लेवल तोडून तो वर जाऊ शकतो. ओके. सो या त्याचे जे प्रिव्हियस लो आहेत त्याच्या खाली तुमचं हळूहळू सरकवत राहा, आणि जेवढी रन घेता येईल तेवढी घ्या त्याच्यामध्ये. ओके. 10 टाइम्स तुमचं झालेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे तुम्ही हो. 50% अशी बुक करू शकता त्याच्यामध्ये, बट यू कॅन होल्ड. ओके सर. ठीक आहे. ठीक आहे. थँक्स सर. पण आपण एशियन पेंट्स बघितलेलं तेव्हा आय थिंक तुम्ही म्हणाल की 2200-2300च्या लेवलला तर तो गुड बाय, पण स्टील चार्टवर अजून बघायचं का एकदा? पण क्रूड येस, मला असं वाटतं अजून तो खाली येईल, म्हणजे साधारण जर मी वीकली बेसिसवर गेला तर ऍक्च्युली तो बाय आहे, अजून खाली येईल तो. या झोन मध्ये एंटर करेल तो एकदा. आणि ही जी भीती दाखवली त्याने, ती अजून कंटिन्यू करून तो थोडासा इथे आला, आणि त्याचा तो एक मुव्हिंग ॲव्हरेज पण त्याला कॅच करेल तोपर्यंत. अगेन मगाशी सांगितलं तसं, ही जी लेवल होती, एखादी गोष्ट ज्या मुव्हिंग ॲव्हरेज पासून लांब गेली की तिथे बाय करायची खूप भीती वाटते. हे रिझन की जेव्हा फॉल येतो तेव्हा शार्प फॉल येतो. हा वन वे आला खाली, ऍबनॉर्मलीच वर गेलेला, कारण की हा उगत. राईट. सो बेटर बाय ॲट, और यू कॅन स्टार्ट बाईंग. ठीक आहे, लॉंग टर्म, मी स्विंगच्या दृष्टीने सांगत नाहीये, मी लॉंग टर्मच्या दृष्टीने सांगतोय. स्विंगला हा आता कुठेच बाय नाहीये स्विंग ट्रेडिंगसाठी. ठीक आहे, आय एम जस्ट गिव्हिंग ओपिनियन अबाउट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. त्यांना पोर्टफोलिओ ऍड करायचे, ज्यांचं इथे कुठे मिस झालंय, इथे मिस झालंय, ते ऍड करू शकतात सध्या. ओके, थँक्स. 2200 ते 2100 ही लेवल एक्सलंट आहे एशियन पेंट्सला जमा करायची. ही लेवल परत दिसेल नाही दिसेल आय डोंट नो. एनी अदर? प्रसन्न, बीएचएलचा पण मागे पण एकदा बोललो होतो, तो मी हायर लोस बनवतोय चार्टवर, आणि बीएचएल 49 वगैरे लेवल क्रुशल आहे. मी बीएचएल बघितलं तर पण हायर लोस तो बनवतोय गेले काही दिवस. नाही, भेलने तर माझ्या मते मी सांगितलं 45च्या वर त्याने क्लोजिंग दिलं, तिथेच तो बुलिश झालेला आहे ऑलरेडी. ओके, म्हणजे टाइम टू एंटर की मी येस, यू कॅन. मार्केटचा ट्रेंड बघून थांबायचं म्हणजे नाही 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 नाही, घेऊ शकता. भेलला विथ प्रॉपर स्टॉप लॉस तुम्ही या दिवसात, या आठवड्याचा लो फक्त हा स्टॉप लॉस ठेवा. दॅट्स इट. युअर ट्रेड इज प्रिटी सिम्पल नाउ बेसिकली. अशा वेळी ट्रेड सिम्पल होतो खूप. माझा 10 रुपयाचा स्टॉप लॉस आहे, मला क्लिअर आहे, आणि वरती जायला लिमिट नाहीये भेलला. पॉझिटिव्ह हे फेवरेबल आहे म्हणजे बेसिकली. येस, फेवरेबल आहे. मी मार्केटला बघत नाही सध्या, मी चार्टलाच बघतोय. तो मला चार्टवर चांगला वाटतोय तो. आणि हा एक स्टॉप लॉस लावून 36चा तुम्ही स्टॉप लॉस लावून याच्यात ट्रेड करू शकता. आणि इथे जर मिळाला अजून खाली, जर तुम्हाला पाहिजे मार्केट फॉल पडतं, चुकून जर खाली मिळाला तुम्हाला इथे 41-40ला, तर मग तर घ्या. म्हणजे 41 जर मिळाला भेल तर मग तर लॉटरी आहे. ओके ओके. So if you want to put some amount, then try 20 to 30% at this level, and if it get down, then add remaining amount. आणि इथे याने काय केलंय, इथे याने परफेक्टली छोटं पॅटर्न बनवलेलं आहे, ब्रेकआउट दिले त्याने. इन्व्हर्टेड, सॉरी तुम्हालाच मी म्यूट करतो, अनम्यूट करा. बॅकग्राऊंड आवाज खूप येतो पण. आणि कुठे गेला?
डोंट नो, दिसत नाही लिस्टला. आहे नाही माझ्याकडे आता समजा आपण प्राइस पॅटर्नचं मी बोलत नाही नॉर्मली, पण आता ह्याच्यात हे दिसतोय इन्व्हर्टेड H&S. येस, तेच मी सांगत होतो. हा हेड अँड शोल्डर बनला इथे, आणि ह्याचं जर मी टार्गेट काढलं साधारण, मला एक टार्गेट मिळेल. लेट मी सी. एक मला असं वाटतंय की हा एक 57 पर्यंत जाऊ शकतो. त्याचा रेजिस्टन्स पण आहे आधीचा, हा इथे जाईल नक्कीच. सो भेल इज इन टू गुड पोझिशन राईट नाव. फक्त नवीन पोझिशन ज्यांना घ्यायच्या त्यांनी कदाचित एक 42-43 वाट बघा इथे कुठेतरी. एक बॅकअप म्हणजे थोडासा मिळाला 1-2 रुपये खाली अजून, तर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस अजून कमी होईल, किंवा मग स्टॉप लॉस तेवढाच ठेवायचा, मग क्वांटिटी कमी. तुमची रिस्क कॅपॅसिटी 1000 रुपये असेल ठेवायची, 100 रुपये फक्त बेल घ्या, 100 क्वांटिटी. ऍक्च्युली जनरली कसं आहे ना, भेल मध्ये प्रसन्न म्हणजे लास्ट वाले प्रीवियस ना, तर एक बुलिश बनली की एक बेअरिश बनते जनरली. हा एक्झॅक्टली. सो बघूया, मी खालच्या लेवलला या मिळेल लेवलवर तो. बाय नाही करणार, मी थोडासा खाली बाय करेन जर मला मिळालं तर. आणि गेल्यावरती तरी काय हरकत नाही, मार्केट तुम्हाला नेहमी संधी देत असतं, या एकच काही पकडून बसायची गरज नाही. सो इट्स ओके. आपली खरेदी झाल्याशिवाय आपण जसं मार्केटमध्ये आपण काय म्हणतात ते, आपण कुठेही गेलो आपण बाहेर बाजारात वगैरे, तर आपण जे बार्गेनिंग करतो ते जर नसेल झालं तर आपण नाही जात ना, समोरच्या दुकानात जातोच ना. आपण त्याचे पाय थोडी धरून बसतो की नाही तुम्हाला याच भावाला दे. सेम इन द स्टॉक मार्केट. इमोशनली अटॅच नको हो कुठल्या गोष्टीवर, व्हायची गरजच नाही. दुसरा स्टॉक आपल्याला मिळेल कुठला नको. प्रसन्न, अपोलो टायर्स 930चं परचेस होतं. अपोलो टायर्स 930, आपला अपोलो 930 लेवल. 930 आपला अपोलो. अच्छा, ऍपला अपोलो. काय त्याचं कोड काय? अच्छा, आपल्याला अपोलो टायर्स. ओके, एपीएल अपोलो. अच्छा, ट्यूब्स आहे, टायर्स नाही. तेच म्हटलं मी ऐकत असं नव्हतं. हा, याने तर चांगला ब्रेकआउटच दिला आता. तर युअर बाय ॲट गुड लेवल. तुम्ही चांगल्या लेवलला बाय केलं, ब्रेकआउटच्या लेवलला बाय केलं. ट्रेड करत राहा, अजून हा जाईल वरती माझ्यामध्ये. आता त्याने फ्रेश ब्रेकआउट ओपन केला, पण अगेन त्याच्यावर पण थोडीशी ऑफ किंवा मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा खूप लांब ट्रेड करतोय. तर प्रत्येक दिवसाच्या लो किंवा या लेवलवर कॉस्ट टू कॉस्ट तुमचा स्टॉप लॉस आणून ठेवा. जर तुमच्या कॉस्ट खाली गेला तर सरळ खाली जाईल. आता सो बेटर आहे की तुमचा स्टॉप लॉस तुमच्या कॉस्ट आला पाहिजे, म्हणजे जरी तो उद्या उलटा फिरला तरी प्रॉफिट नाही झालं तरी निदान लॉस तरी नाही होणार तुम्हाला. कारण की ह्याची रन ही ऍबनॉर्मल रन आहे. सो खाली येताना पण हा असा काय टाइमपास करत नाही येणार, हा सरळ खाली येईल जर काय झालं तर. डेली बेसिसवर बघितलं तर मला येस, हा तुमचा स्टॉप लॉस पाहिजे बेसिकली. आता 911 किंवा वरती जर शिफ्ट केला आणि मुव्हिंग ॲव्हरेजवर स्टॉप 935 तुमचा स्टॉप लॉस पाहिजे आता. कारण की काय होईल, हा कदाचित इथे पण येऊ शकतो खाली आणि हा रिटेस्ट करून वर जाईल सध्या. सो एकदम जवळ स्टॉप लॉस ठेवण्यात पण पॉईंट नाही, थोडासा खाली ठेवावं लागेल या दोन. बट येस, इट इज लाईक रिस्पेक्टिंग इट मुव्हिंग ॲव्हरेज. जेव्हा मुव्हिंग ॲव्हरेजला येतो त्याला ते प्राइस चांगली मिळते, तेव्हा बाउन्स येतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आता हा लांब गेलेला आहे. ज्यावेळी तो लांब गेलाय त्यावेळी तो एक तर साईडवेज तरी जातो किंवा खाली येतो अचानक शार्पली. इथे झालेलं आहे ते. टेक्निकल इज नथिंग बट काय म्हणतात ते पास्ट रेकॉर्ड, ह्या शेअरची चाल कशी ती ओळखून त्यानुसार ट्रेड करायचा. सो हा जर एखादी इथे बेरिश कॅन्डल किंवा इंडिकेटिव्ह कॅन्डल बनायला लागल्या तर मग प्रॉफिट बुक करून निघून जायचं. सध्या तरी काही इंडिकेशन नाही. इट्स अ गुड कॅन्डल आणि गुड ट्रेंड. ट्रेंड खूप चांगला आहे याचा ऍक्च्युअली. आणि जर मी ह्याचं फोरकास्ट करायचा विचार करतोय, बघूया मिळतोय का काय. तर साधारण इथे रेजिस्टन्स येऊ शकतो या लेवलला.
ही लेवल महत्वाची आहे 1111. इथे जरा जप प्रसन्न याला आपण फिबोनाकी प्ले करू शकतो का? नाही, आता फिबोनाची प्ले करण्याचं ह्याला नाही ऍक्च्युली काय करण्यासारखं, कारण की हा सरळ ट्रेड फिबोनाची आपण जनरली कधी घेतो जेव्हा एखादी डाऊन ट्रेड सुरू होतो त्याच्यात आणि जर आपल्याला फॉल मध्ये बाय करायचं म्हणजे एखादी रन झालेली आहे तो खाली यायला लागलाय तर आपण फिबोनाची प्ले करतो की आपल्याला इथे कुठे बाय करता येईल. पण राईट नाव हा याच फेजला आहे, अजून त्याने रिव्हर्स दाखवत नाही. ओके. हा हा. नो रिव्हर्सल गेट. पण एक ट्रेंड लाईन जर मी मार्क केली मला साधारण 1100च्या वर जाणं कठीण वाटतं. त्याची स्पेस संपते तिकडे, इतकी स्पेस संपते त्याची. असा अजून सरळ वर जायचं अशक्य आहे. हा कुठेतरी इथून फिरणार असं मला वाटतं. ओके. सो आय थिंक आपण कन्क्लूड करूया आजचं लेक्चर. या महिंद्रा अँड महिंद्रा बघू शकतो का? कारण मी बाय केलाय 704 5 ला. जसं ऑटो तुम्ही म्हणाल ना, ऑटो स्टँडर्ड म्हणजे सेक्टरची फायनान्स ना ऍक्च्युली त्याचं ना M&M टाकमध्ये मिळेल, कारण ते महिंद्रा टाकलं तर बेबी प्रॉब्लेम नाही मिळत. हो, वेगळाच पडेल. वेगळाच तो USB मधला ओपन होतो. इट्स परफेक्टली US मधले ऑन ट्रेंड लाईन और मुव्हिंग एव्हरेज नाव. आता माझ्या मते ही जर ब्रेक झाली हा मुव्हिंग एव्हरेज तर महिंद्रा अँड महिंद्रामध्ये फॉल ड्यू आहे. प्रसन्न हा फिबोनाकीचा हा फिबोनाचीला हा पण नाही येणार, हा फर्स्ट फॉल नाही, ऑलरेडी इथे हेड अँड शोल्डरच बनला. रिट्रेस होतोय तो परत वर जातोय. हा रिट्रेस फिबोनाचीच्या लॉजिकने नाही होत, त्या मुव्हिंग एव्हरेजला धरून होतोय. अच्छा. कारण की इथून तू फिबोनाची नाही ड्रॉ करू शकत, ती ऑलरेडी तू बराच आतमध्ये घुसलाय. तर इथूनच तो गेला पाहिजे होता खरं तर. फिबोनाची मी ड्रॉ केली समजा इथून या त्याच्या अर्लियर स्विंग लो पासून. ठीक आहे. 50% इथेच कापलंय, वॉर झोन मध्ये परत तो अडकला आणि नंतर मोठा फॉल दिलाय. सो ऑलरेडी हा टेक्निकली फिबोनाचीच्या बेरीज झोन मध्ये गेलेला आहे. आता फक्त तो हा स्विंग लो उडवतो की नाही एवढाच मॅटर आहे फक्त. पण तो जर तीनदा तिथे येतात 50 डे मुव्हिंग एव्हरेजला तीनदा टच करायला येतो तर probably it will break. येस आणि दिस इज अ टोटल कंट्रोल बेरिश कॅन्डल्स. सो देर आर हाय पॉसिबिलिटी की हा जर तुटला तर त्याचं गेलंय, म्हणजे महिंद्रा अँड महिंद्राचा पार्टी ओव्हर झाली असं म्हणावं लागेल परत शॉर्टकट. विकच नाही त्याला. हा इट्स अ टोटल कंट्रोल. फार छोटी विक आणि बॉडी जास्त आहे, खूप सेलिंग बॉडी जास्त आहे खूप. ओके. मला जर व्हॉल्यूम बघायचे झाले तर ठीक आहे, व्हॉल्यूम पण सेलिंग साईडला जास्त वाटतोय हा कॉल. मोर दॅन लास्ट फ्यू सेशन्सच्या व्हॉल्यूम पेक्षा हा व्हॉल्यूम अचानक वाढलाय. सो थोडस एक बघावं लागेल इथे. हा जर लो तुटला तर मग डीपन होईल फॉल अजून. साधारण रेंज बघितली खाली जायची. डिस्टन्स आहे साधारण इथून इथे. येस इट इज मॅचिंग. त्याच्या आधीच्या सपोर्टला येतोय, आधीच्या रेजिस्टन्सलाच येतोय. साधारण तो 652 पर्यंत फॉल होऊ शकतो. 700 पकडून झाला अगदीच वाटलं तर. 650 पर्यंत. 650 ते 700च्या लेवलला तो येऊ शकतो आता पडला तर खाली. तो काय करेल समजा असा पडला खाली तो किंवा इथूनच फिरला समजा तर एक त्याचा हाय बघायचा. जर हा सपोर्ट घेतला इथे तर त्याला हाय बघायचा, हा हाय क्रॉस करतोय का. इफ इट फेल्स टू क्रॉस दिस हाय देन अगेन इट विल क्रिएट अ हेड अँड शोल्डर आणि सरळ सरळ नेकलाईन तोडून हे जे आहे टार्गेट ते खाली तुम्हाला तो दे आणि तो हा सपोर्ट त्याला सपोर्ट करतोय बेसिकली. नेकलाईन स्ट्रॉंग ती ब्रेक झाली तर खाली जाईल. म्हणजे 670 जबरदस्त सपोर्ट आहे हा त्याचा.
इथे मिळालं तर घ्यायला हरकत नाही. आणि हा एक मायनस सपोर्ट, दिस इज अ मायनस सपोर्ट, इथपर्यंत येऊ शकतो तो. Clear? मी कसं आहे ना आत्ता म्हणून जे जे बघतोय ते मला फिबोनाचीच दिसतं तिकडे. अच्छा, हा, ओके. ठीक आहे, ओके. आता मी शिकलो ते मला भारी वाटतंय ते, म्हणून पहिला चार्ट उघडला की फिबोनाची लावतो मी. ओके. नाही, फिबोनाची एक खूप त्याचा वेगळा उद्देश असतो काम करायचा. मेन डिमांड सप्लायला तो तुम्ही रिप्लेस नाही करू शकत कुठल्याच फंड. One last talk. HDFC AMC 2550. HDFC AMC. नाव अगेन तुमचा हा स्टॉप लॉस असेल. आता तुमचं बाईंग खाली झालं 2550. ओके, इट्स अ गुड बाईंग. स्टॉप लॉस तुमचा हा असेल. हा सपोर्ट तुटला तर पार्टी संपली. आणि इथेच आपण आता फिबोनाची लावूया. ठीक आहे, वी विल ऍड अ फिबोनाची हिअर. मी अख्खी रिट्रेसमेंट काढली समजा ह्याच्यापासून. तर जर लेवल तुटली त्याची, ही 30 लेवल जर तुटली तशी, तर 38 लेवल जर त्याने रिगेन नाही केली उद्या परवाकडे, आणि त्याने हे जर आधीच्या दिवशीचे पण लो तोडले, हे समजा हे छोटे छोटे लेवल जे लो आहेत ते पण तोडले, आणि हा जर एक त्याचा सपोर्ट तुटला, तर हा एका या झोन मध्ये एंटर करेल 2798 2661. तो पुढचं तुमचं बाईंग इथे झालं पाहिजे तुमचं, सो दॅट इट विल सपोर्ट फिबोनाची थिअरी, की एक मोठ्या रन नंतर तो स्टॉक खाली येतो, इथे कन्सोलिडेट करतो, अगेन इट स्टार्ट अ न्यू जर्नी. तर तुमचा एक स्विंग तुम्हाला संपवावा लागेल, तुम्हाला प्रॉफिट बुक करावं लागेल जर तुम्ही स्विंग ट्रेड केला. जर इन्व्हेस्टमेंट असेल तर होल्ड करा, कॉम्पिटम तुमचा असेल पर्स्पेक्टिव्ह, तर इथे जेव्हा येईल तेव्हा ऍड करा. मग त्याच्यामध्ये काय, हे दोन ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. बिकॉज इट्स अ गुड कंपनी, HDFC AMC इज अ लार्ज कॅप आणि चांगली कंपनी. सो पर्पज इन्व्हेस्टिंग असेल तर मग काही प्रश्नच नाहीये, त्याला ऍड करायचाच विषय आहे फक्त. पण स्विंग ट्रेड असेल तर यू कॅन बुक युअर प्रॉफिट राईट नाउ आफ्टर लाईक ब्रेकिंग दिस. हा, म्हणजे लॉंग टर्म साठीच आहे तो. येस, सो यू कॅन ऍड लेटर देन. पण हा AMC ब्लाइंड बाय करू शकतो ना, म्हणजे सिप सारखं, कारण म्युच्युअल फंड मध्ये लोक पैसे टाकतच राहणार आहेत. हो, पण डोंट ब्लाइंड बाय ॲट एनी लेवल. हा, नाही तुम्ही प्रॉपर लेवलला बाय करा. तुमचे प्रत्येक बाय चुकून स्विंग हायला होत गेले, तुमचा ऍव्हरेज कमीच पडणार आहे शेवटी तुम्हाला. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो नेव्हर ब्लाइंडली इन्व्हेस्ट इन एनिथिंग, दो इट्स अ गुड कंपनी. फाइन देन, चलो लेट्स स्टॉप हियर. 2 वाजले. थँक्यू प्रशांत. थँक्यू. ठीक है, चलो बाय बाय, टेक केयर, थँक्यू प्रसन्न. हैव अ सेफ ट्रेड. बाय. थँक्यू. चलो बाय बाय. थँक्यू, बाय.